बघा तुम्हाला इथे आता मी तुम्हाला जागतिकीकरण याची व्याख्या सांगतोय. जागतिकीकरण म्हणजे काय? देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजेच जागतिकीकरण. व्याख्या लिहून टाका. नंबर 2 तुम्हाला लक्षात घ्यायचंय, जागतिकीकरणाचे 4 कंपोनंट्स आहेत. ते आहेत 4 वस्तू, म्हणजे वस्तू आणि सेवा, भांडवल, मजूर आणि तंत्रज्ञान. त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला हे मांडायचंय की जेव्हा हे 4 घटक, म्हणजे 4 घटक कोणते? वस्तू, सेवा, तंत्रज्ञान, भांडवल आणि मजूर कोणत्याही निर्बंधाशिवाय पूर्णपणे सहज आयात आणि निर्यात करू शकतात, याला खुले जागतिकीकरण असे म्हणतात. जागतिकीकरण असे म्हणतात. आता खुले जागतिकीकरण या शब्दाचा अर्थ हा होतो की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू जी आहे, सेवा आहे, याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, ते सहज येऊ शकतात आणि सहज जाऊ शकतात. तर याचं एक तुम्हाला मी इथे उदाहरण सांगतोय. जसं की इथे लक्षात घ्या, आपला हा इथे भारत देश आहे, इथे हा आफ्रिका आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये काय होतं की भारतामध्ये कोणतीही वस्तू सहज येऊ शकते किंवा सहज जाऊ शकतो. जर समजा भारतामधून जर एखादी वस्तू जर जात असेल तर याला आपण या ठिकाणी इथे आयात, या ठिकाणी इथे आपण याला इथे निर्यात असं म्हणतो. जर भारतातून जर एखादी वस्तू जर जात असेल तर, कारण की या तुलनेमध्ये भारताला पैसे मिळणार आहेत, म्हणजे या ठिकाणी इथे आपला जो काही फॉरेक्स आहे तो या ठिकाणी इथे वाढणार आहे. तर लक्षात घ्या. पण जर एखादी वस्तू जर आपण जर बाहेरून जर बोलत असू तर याला आपण या ठिकाणी इथे आयात असं म्हणतो. कारण की आपण जेव्हा एखाद्या गोष्टींची जेव्हा आपण आयात करतो तेव्हा आपल्या देशातून खिसा जो आहे, पैसा जो आहे तो कमी होतो. तर हे जागतिकीकरणाचे आपल्याला इथे 4 पैलू आहेत. आणि जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जातं की जेव्हा हे 4 पैलू बिनधास्त देशामध्ये येऊ शकतात किंवा जाऊ शकतात, बिनधास्त यांची आयात होऊ शकते किंवा निर्यात होऊ शकते, तर अशा अर्थव्यवस्थेला आपण म्हटलेलं आहे खुली अर्थव्यवस्था, किंवा याला म्हटलं आपण इथे खुले जागतिकीकरण. लक्षात घ्या ही टर्म्स